Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good and great. आज आहे सॅटरडे आणि मिष्टूच्या स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन सेरेमनी आहे. तर त्यासाठी सुद्धा तिच्या स्कूलमध्ये लवकरात लवकर जायचं आहे. सो ती सुद्धा सकाळीच उठली आहे. आज सॅटरडे संडे असला की थोडं निवांत असतं, पण आज जरा लवकरच सुरू झालेलं आहे रुटीन. पण त्याही आधी आज मी तुम्हाला माझ्या किचनमधलं एक छोटंसं पण खूप उपयोगाचं मी ज्या प्रकारे फॉलो करते, तर असं गणित मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या सगळ्यांच्या घरात रोज स्वयंपाक होतो, वस्तू संपतात, नवीन आणाव्या लागतात, पण हे सगळं मॅनेज करताना खूप वेळा गोंधळ होतो. माझा तर होतोच. हे आहे की नाही आहे, किती उरलं आहे, काय आणायचं आहे, हे सतत प्रश्न पडत असतात. आणि काही नवीन रेसिपीही करायला घेतली तर अमुक अशी गोष्ट नसते घरात. तर हे अशी धांदल नको उडायला म्हणूनच मी एक सिम्पल पण इफेक्टिव्ह अशी हॅबिट लावून घेतली आहे. रिसेंटलीच मी हे फॉलो करायला लागली आणि ते माझ्यासाठी खूप चांगल्या प्रकारे वर्क करत आहे. सो आय होप काही गोष्टी, काही पॉईंट्स तुम्हाला सुद्धा उपयोगी ठरतील. तर पेन आणि माझी एक डायरी ही अशी नेहमी मी माझ्या किचनमध्ये ठेवतेच. ही माझी फार पूर्वीपासूनची सवय आहे. तर आजकाल मोबाईलचा जमाना आहे, ॲप्सही आहेत भरपूर, सगळे नोट्स आहेत, पण तरीही मला ना हाताने लिहिण्याची जी सवय आहे ती अजूनही आवडते आणि त्याची मला आवड ही आधीपासूनच आहे लिहिण्याची. तर दरवेळी मी एक नवीन लिस्ट बनवते, त्यात मी काय लिहिते ते सांगते. किचन स्टॉक्स चेक करते, मी आधी सगळे डबे चेक करते, कुठली वस्तू आता संपत आली आहे, कुठली अजून बाकी आहे. तर थोड्या वेळाआधी जी तुम्ही क्लिप्स बघितली ना, तर मी हेच सगळं चेकआउट केलं आहे की डाळी किती संपत आल्या आहे, तेल, मसाले, साखर, मीठ जे कमी आहे ते लगेच त्या डायरीमध्ये नोट करते. खराब झालेल्या वस्तू असतील, कधी कधी ना काही आयटम्स हे खराब होतात आणि एक्सपायरसुद्धा होतात, डोळ्यांनी दिसतसुद्धा नाहीत की ते एक्सपायर झाले आणि यूज करणं सुरूच राहतं. तर ते तसे एम्प्टी करते, साफ करते आणि डायरीमध्ये नोट करते. एक्सपायर असेल तर ते लगेच डस्टबिनला टाकते आणि यामुळे नेक्स्ट टाईम ती चूक ही रिपीट होत नाही. त्यानंतर एक ग्रोसरी लिस्ट रेडी करते. स्टॉक्स चेक केल्यावर मी एक प्रॉपर अशी लिस्ट बनवते, काय आणायचं, किती आणायचं आहे. आता मी सध्या दोघीच जणी घरात आहोत, त्यामुळे जास्त असं खूप लागत नाही, पण हो, हे भागतसुद्धा नाही ना की ही वस्तू नाही तर चालेल, असं सुद्धा होत नाही. तर त्यामुळे मार्केटला गेल्यावर काहीही विसरत नाही. आपल्याला असं नेहमी वाटतं की किचन म्हणजे काय, फक्त स्वयंपाक करायचं ठिकाण. पण खरं सांगायचं तर किचन हे घराचं एक छोटंसं मॅनेजमेंट सिस्टीम असतं. इथे रोज अनेक गोष्टींचं नियोजन, हिशोब, व्यवस्थापन करावं लागतं आणि जर आपण हे सगळं नीट प्लॅन केलं तर आपलं काम खूप सोपं होतं आणि नाही केलं तर त्या अगदी उलटं खूप असा गोंधळ उडतो आणि सुरळीत असं काही होत नाही. तर सगळ्यात आधी किचनमध्ये स्टॉक्स मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. रोजच्या वापरणाऱ्या वस्तू यांची यादी करणं, ते व्यवस्थित आणणं, त्याला रिस्टोर करणं. यामुळे अचानक असं काही संपल्यामुळे होणारी घाईगडबड ही टाळता येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॅनिंग. मी आठवड्याचं किंवा महिन्याचं आधीच असं प्लॅनिंग करून ठेवते. कोणत्या दिवशी काय बनवायचं, कोणत्या वस्तू लागणार आहेत, हे आधीच ठरवलं की वेळ वाचतो, कामात गोंधळ होत नाही. शिवाय खरेदीसाठी एक यादी तयार असल्यामुळे अनावश्यक वस्तू घेणंही टाळता येतं. तसं तर मी रोजच बाहेर पडते, मिस्टूचे क्लासेस, अदर क्लासेस वगैरे सुरूच असतात, तर काही ना काही संपलं तर मी लगेच आणते. पण असं जर तुम्ही जात नसाल, घराच्या बाहेर पडणं जर तुमचं होत नसेल, तर प्लॅनिंग हे करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तिसरी गोष्ट म्हणजे हिशोब ठेवणं. किचनमध्ये अगदी छोटे छोटे खर्च हे रोज होत असतात, जसं दूध, भाजीपाला, किराणा, हे सगळं लक्षात ठेवणं ना कठीण जातं. म्हणून मी एक डायरी ठेवली आणि त्या डायरीमध्ये मी रोजचा खर्च, जसं की दूधवाल्याचा हिशोब असतो आणि इतर गोष्टी लिहून ठेवते. आणि यामुळे काय होतं की महिन्याच्या शेवटी सगळा हिशोब हा अगदी क्लिअर कट दिसतो. आपल्याला शोधावे नाही लागत किंवा आठवावे नाही लागत, अरे मी या दिवशी नव्हते, या दिवशी दूधवाल्याने दूध दिलं होतं नव्हतं. तर जर घरात हाऊस हेल्प असेल तर तिच्या कामाचाही हिशोब आपल्याला ठेवावा लागतो. तितकंच गरजेचं असतं ते. ती कोणत्या दिवशी आली, कोणत्या दिवशी सुट्टी घेतली आणि तिने काय काम केलं, हे सगळं लिहून ठेवलं की नंतर कुठलाही असा गैरसमज होत नाही. दोघांनाही ते सोपं पडतं. व्यवहार जेव्हा होतो, पैसे आपण जेव्हा देतो,
तेव्हा याशिवाय किचन मॅनेजमेंटमुळे वेळेचं व्यवस्थापन हे खूप चांगलं होतं. जेव्हा आपल्याकडे आधीच प्लॅन तयार असतो तेव्हा आज काय बनवायचा हा प्रश्न पडत नाही आणि त्यामुळे वेळ वाचतो, कामंही पटकन पूर्ण होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या मॅनेजमेंटमुळे ना एक थोडा मेंटली कामनेस मिळतो, कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिलेल्या आणि प्लॅन केलेल्या असतात. यामुळे काहीही विसरायची भीती राहत नाही आणि काम करताना ताणही येत नाही. शेवटी एवढंच म्हणेन की किचनमधलं हे छोटंसं गणित जर आपण नीट जुळवलं तर आपल्या रोजच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. थोडंसं प्लॅनिंग आणि थोडंसं लिखाण इतकंच केलं तर आपलं किचन पूर्णपणे व्यवस्थित चालू शकतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणी आधीपासूनच हे असं काही सगळं मॅनेज करतही असतील. तुम्ही कशाप्रकारे तुमचं किचन किंवा तुमचं डेली रुटीन हँडल करता ते माझ्यासोबत नक्की शेअर करा. मला तुमच्या आयडियाज ऐकून घ्यायला खूप खूप आवडेल. आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, आज मी मिष्टूच्या स्कूलमधल्या ग्रॅज्युएशन डे सेरेमनीला गेले होते. तर प्ले ग्रुपपासून ते KG2 पर्यंतचा तिचा पूर्ण प्रवास आज माझ्या डोळ्यासमोरून गेला. एवढीशी ती मिष्टू आणि अगदी छोटे छोटे हात. पहिल्यांदा जेव्हा मी तिला स्कूलमध्ये सोडलं तेव्हा पूर्ण वेळ माझं मन असं घरात लागत नव्हतं. सतत एकच विचार, ती कशी असेल, नीट राहत असेल ना, रडत तर नसेल ना. पण आज आज ती जवळपास 5.5 वर्षाची झाली आहे आणि ग्रेड 1मध्ये जायला पूर्णपणे रेडी आहे. खरंच मला कळलंच नाही की वेळ कधी आणि कसा निघून गेला. आपली मुलं किती पटकन मोठी होतात ना, हे जाणवलं. आणि आई म्हणून माझी तिच्यासाठी एकच इच्छा आहे, ती नेहमी प्रामाणिक, नम्र, धाडसी आणि स्ट्रॉंग अशी राहू. तिची प्रगती अशीच होत राहू, हीच माझी देवाकडे प्रार्थना. तुमचे सजेशन्स, एक्सपिरियन्स मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्याशी कनेक्ट व्हायला खरंच खूप आवडेल. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिक आणि नवीन अनुभव घेऊन. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय.